वेलकम बॅक गाईस. तर आता आपण जे आहे ते एकदम पायथ्याला आहे कलावतीन गडाच्या. मी रोहनला सांगेन प्लीज त्यांना तो जो शोक आहे तो दाखव. तिथे तो आहे आणि ही जी आहे ती पायवाट आहे, साधी सोपी सरळ अशी नाहीये, थोडीशी ट्रिकी आहे पण पायवाट आहे, अवेलेबल आहे. आणि आमचे जे मावळे आहेत मित्र ग्रुप ऑफ दुनियादारीचे, ते थोडेसे थकलेले थोडेसे उत्साही असे आहेत. तर आपण आता चालता चालता संपूर्ण तुम्हाला ही वाट जी आहे ती दाखवण्यात येईल, जेणेकरून पुढे येणाऱ्यांना गायडन्स सुद्धा भेटेल. तर आपण जात राहूया. हे पडलं. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला नजरेस पडतं जेव्हा ही वाट अशी नागमोडी होते आणि अचानक आपल्याला किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत त्या दिसतात त्यावेळेस. आपण बघू शकता ही वाट जे पाऊल वाट ते अतिशय चिंचोळी अशी पाऊल वाट आहे. जरी तुम्ही उत्साही असाल तरी इथे थोडीशी सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. डोळायला नाही, डोलायला मगाशी आबा तो बरोबरला सगळे गारटलेले. या पुढे आपण थोडीशी बातचीत करणार होती, रोहनशी करणार आहोत, जो इतका वेळ कॅमेरा पकडून होता. तर रोहन यापुढे तू थोडंसं गाईड करावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. या माझ्या मागणं पुढे हळूहळू या. इथे जरा सावधान, छोटीशी वाट आहे. लहान एकदम वाट आहे ही. ह्या किल्ल्यावरती येताना तुम्ही सोबत पाणी जास्त घेऊन या, कारण की इथे कुठे पाणी नाही भेटत. तर आपण बघू शकता आमचे जे मित्र आहेत ते थोडे थकलेले थोडे उत्साही असेच आहेत. हे आमचे मित्र खूप थकलेले आहेत. त्यांचं नाव आहे भावेश खेडेकर. काय झालं? बेअर ग्रिल्स इथे राहिलेला आहे दिवशी. कोण? बेअर ग्रिल्स. ही चुकीची माहिती पसरवली जात आहे, ती कृपया इग्नोर करावी. मॅन असं राहिलेला बेअर ग्रिल्स आलेला इकडे, तो एक दिवस राहिलेला. हे सगळं अफवा आहे. ती तुम्ही गुंफा पाहू शकता याची. गुंफा दाखवा ना गुंफा. ती बघा, ती गुंफा जिथे आहे तुम्ही बघू शकता. दाखवा ना आता. भेळवाला इथे राहिलेला. आरामात.
येताना तुम्ही सगळी काळजी करून यायची. सगळे व्यवस्थित कपडे, शूज, पाणी, खाणंपिणं सगळं व्यवस्थित घेऊन यायचं. कारण की इकडे कुठेही आसपास जवळ दुकान नाही आहे जे जाऊन तुम्ही खाऊ शकता. आणि चढण एवढी आहे की तुम्हाला थकवासारखा नाही जाणवेल. आणि ह्या किल्ल्यावरती येताना, मुंबईवरून येताना खास करून लवकरात लवकर निघावे. मुंबईवर येताना पर्यटकांनी खास करून लवकर निघावे, जेणेकरून तुम्ही 7ची पनवेल बस डेपोमधून ST पकडून तुम्ही इकडे 7:30पर्यंत निघाल. पायथ्याशी नाही, ठाकूरवाडी बस स्टॉपला. तिकडून तुम्हाला पायथ्याजवळ येण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात चालत. त्यातही रस्ते खूप अवघड आहेत. परंतु आपण बघू शकता की इथे दगडांवरती बाणांनी दिशादर्शक कोरलेलं आहे. आम्ही हा किल्ला चढताना अवघड रस्त्यावरून आलो आहोत, जेणेकरून आम्ही थोडा लवकर पोहोचलो आहोत. सरळ रस्त्याने येताना तुम्हाला खूप वेळ लागतो. जो साहसी असेल, हिंमत असेल, त्यानेच अवघड रस्त्यावरून यावे. कारण की जरा घसरण वाट आहे ती. जराही पाय सरकला तर माणूस खाली येईल. तर ही वाट तुम्ही बघू शकता, घाटासारखी आहे. आणि आज तुम्हाला खूप मजा येते इथून जाताना. एक निसर्गाचे आनंद घेता येतो. काय झालं रे? चला थांबू नका. नाही नाही, कपाट आहे का वरती? सगळे दगडी वाटते. या किल्ल्यावरती येताना 1-2 जणांनी येऊ नका, ग्रुप घेऊन या. आणि किल्ला चढताना जरा स्पेस ठेवा. सगळ्यांना सहकार्य करा. एक दुसरी काठी घे आणि चल फटाफट. 2 काट्यांचं परंतु थोडं बंद करूया आपण हे. पाऊस कर कसं